चाकणकर ठीक आहे, ते जबाबदार आहेत, त्यांना तुम्ही जेलमध्ये टाका, काय फरक पडत नाही. फक्त एकच चाकणकर आहे का? बाकीचे कुठे गेले? कोणाचंच नाव पुढे येत नाही. म्हणजे फक्त मीडिया ट्रायल एकाच व्यक्तीचे होत असेल, आता बाकी 100 लोक आहेत, त्यांची नावं का पुढे आणि सहज सांगतात तेल कमी खा. आता त्यांच्या गाड्या काय पाण्यावर चालतात का? त्यांच्या गाड्या पाण्यावर कशा चालतात हे जर लोकांना त्यांनी सांगितलं तर लोकांचा फायदा होणार आहे. मला खरं तर नितेश राणेंचं कळत नाही की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात तो भोंदूबाबा बागेश्वर बोलला होता, नितेश राणे गप्प का बसले होते? कुठल्या बिळात जाऊन लपले होते? सीबीआयकडे एन्क्वायरी व्हावी अशी आम्ही विधिमंडळामध्ये मागणी केली. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आम्ही जातो, अमित शाह साहेबांना भेटतो आणि नक्कीच या बाबतीत चर्चा करून सीबीआयकडे एन्क्वायरी देतो. पण मुख्यमंत्री साहेब गेले दिल्लीला, पण दादांच्या बाबतीत एक शब्द सुद्धा तिथं काढला नाही. पण फक्त तो लॉलीपॉप होता आणि तो लॉलीपॉप खाऊन आता फार ढेकर दिली त्या भाजपली. मात्र यांना त्याची लॉलीपॉपची कांडी सुद्धा मिळाली नाही. पदाधिकारी, काही व्यापारी प्रतिनिधी, काही वकील प्रतिनिधी, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष, त्याच्याचबरोबर बारामती उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे युवक अध्यक्ष व तसंच विधानसभा उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे अध्यक्ष बारामती आणि ह्या लोकांना घेऊन SP साहेबांना भेटण्याचं कारण असं की बारामती तालुक्यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिमिनल ॲक्टिव्हिटी ही वाढलेली आहे. त्याच्यामध्ये एक तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे ड्रग्सचा. ड्रग्समध्ये 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये जे काही आपल्या मेडिकलमध्ये मिळणारे ड्रग्ज आहेत, जे काही हृदयासाठी वापरले जातात, काही आपण पेन किलर असतात, त्याचं सेवन बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे दुकानात हे ऑफिशियली मिळतं. बरोबर काही जिमला जाणारी मुलं, त्यांच्याकडनं एक विशिष्ट प्रकारचं प्रोटीनचं इंजेक्शन आहे, त्याचं सेवन हे वाढत चाललेलं आहे. याच्यामध्ये काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा मृत्यू, त्याच्याचबरोबर काही दिवसांपूर्वी गांजा पण मोठ्या प्रमाणात बारामतीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पकडण्यात आला. त्याच्याचबरोबर काही स्थानिक छोटे राजकीय नेते असतील आणि काही इतर लोक मिळून तिथं वेगळ्या पार्ट्या ज्या ड्रग्सच्या या आयोजित केल्या जातात, वेगळी नावं दिली जातात, म्यू म्यू, पुसीकॅट, अजून काहीतरी वेगळं आणि मग ते ऑफिशियली मोबाईलवर टाकलं जातं, स्टेटस ठेवलं जातं आणि तिथं त्या पार्ट्या होतात. आणि हे प्रमाण आता मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा पोटनिवडणुकीचा प्रचार करत होतो, लोकांनी आम्हाला असं सांगितलं की याच्यात लक्ष द्यावं लागेल. दादांनी आणलेले अधिकारी, ज्याच्यामध्ये SP साहेब अतिशय कार्यक्षम आणि चांगला अधिकारी आहे, DYSP PI हे चांगली लोकं आहेत, पण कुठं ना कुठंतरी दादांनी बसवलेली घडी बारामतीच्या कायदा व सुव्यवस्थेची ही कुठंतरी खराब व्हायला लागली असं लोकांचं तिथं मत आहे. याच्याचबरोबर व्यापाऱ्यांना धमक्या देणं, तिथं कुठंतरी पैसा वसूल करणं, तिथं छोट्या मोठ्या चोऱ्या त्याच्यामध्ये होणं, हेचंही प्रमाण तिथं वाढत चाललं आहे. आणि पालक, मी स्वतः एक पालक आहे, पालक म्हणून लोकांचं मत आहे की 60,000पेक्षा जास्त मुलं हे बारामती तालुक्यामध्ये आज शिक्षण घेतात. त्याच्यामध्ये विद्याप्रतिष्ठान, TC कॉलेज, शारदानगर, माळेगाव, सोमेश्वर, MES असे बरेच काही कॉलेजेस आहेत, स्कूल्स आहेत. तिथं जेव्हा मुली जातात तेव्हा पूर्वी दादांच्या आदेशाच्या अनुसार पोलीस तिथं मोठ्या प्रमाणात उपस्थित राहायचे. त्यामुळे तारकट पोरं जे तिथं येऊन मुलींना त्रास द्यायचे ते कधीही दादांच्या काळामध्ये त्रास देत नव्हतं. पण आता परत एकदा ती पोरं तिथं जाऊन मुलींना काहीतरी वेडवाकडं बोलणं, याचं प्रमाण तिथं वाढलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावरही कुठं ना कुठंतरी कंट्रोल आणण्याची जरूरत आहे, आमचं असं त्या ठिकाणी मत आहे. त्यामुळे लोकांच्या वतीने आज इथं येऊन आम्ही जे ऑफिशियल ड्रग्ज आणि अनऑफिशियल ड्रग्ज याचं प्रमाण जे वाढत चाललेलं आहे, मुलींच्या सुरक्षिततेचा विषय असेल, त्याच्याचबरोबर छोट्या मोठ्या ज्या चोऱ्या या बारामतीमध्ये वाढत चाललेल्या आहेत, त्याची काही उदाहरणंसुद्धा दिलेली आहेत. याच्यावर लवकरात लवकर कंट्रोल हा आणला गेला पाहिजे, यासाठी आम्ही SP साहेबांना भेटलो. SP साहेबांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. पुढच्या काही दिवसातच कारवाई तिथं सुरू होतील आणि त्याला नक्कीच एक चांगलं स्वरूप, नाहीतर एक डिसिप्लिन, नाहीतर एक कायदा व सुव्यवस्थेची पूर्वीसारखी परिस्थिती बारामतीमध्ये येईल अशी अपेक्षा. जर पुढच्या 15 दिवसामध्ये तशी परिस्थिती आली नाही, मग कुठं ना कुठेतरी लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल, अशी भूमिका लोकही त्या ठिकाणी घेऊ शकतील असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं. SP साहेबांबरोबर नसरापूरच्या बाबतीतली चर्चा झाली. त्यावेळेस मी सुद्धा फोन केला होता, सुप्रियाताईंनी चर्चा केली होती, शब्द दिला होता SP पुणे सिंग साहेबांनी की 15 दिवसामध्ये चार्जशीट होणार म्हणजे होणार. आज 12वा दिवस आहे, त्यामुळे उद्या नाही तर परवा 100% चार्जशीट केली जाईल असं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. आणि हे फार महत्त्वाची गोष्ट आहे.
15 दिवसामध्ये इथं या अधिकाऱ्याच्या अंतर्गत चार्जशीट होते. पण मी स्वतः महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी गेलेलो आहे आणि पूर्वीचा इतिहास जर बघितला, पॉस्कोच्या बाबतीतल्या केसेस नाही तर मर्डरच्या बाबतीतल्या केसेस, लहान मुलींच्या बाबतीतलं बोलायचं झालं तर 60-60 दिवस लागलेले आहेत. त्यामुळे ठीक आहे, इथं लोकांचा दबाव होता, चांगला अधिकारी होता, 15 दिवसात ती चार्जशीट होईल असा आम्हाला विश्वास आहे. पण बाकी ठिकाणी का होत नाही असा प्रश्न नक्कीच त्या ठिकाणी आम्ही विचारत आहोत. ज्या प्रकारे म्हणतात की बारामतीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता वहिनी उपमुख्यमंत्री आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री पण आहेत, तर तुम्ही यापूर्वी वहिनीच्या कानावर काय घातलेत का तिथले विषय आणि वहिनीचं काय म्हणणं आहे? एक तुम्ही समजून घ्या, वहिनी ह्या दुसऱ्या पक्षातल्या आहेत, त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना जाऊन बोलणं, विचारणं, सांगणं, आता मला असं वाटतं की आम्ही वेगळ्या पक्षातलो तिथं आहोत. लोकांची भूमिका आम्हाला जी कळती आम्ही व्यक्त करतो. ज्या अधिकाऱ्याला जाऊन भेटायचं तिथं आम्ही भेटतो आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या माध्यमातून ती कामं व्हावीत यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो. कारण का अधिकारी हा कुठल्या पक्षाचा नसतो. आता तुम्ही स्वतः सत्तेत आहात, त्या सत्तेचा उपयोग करून कायदा व सुव्यवस्था बारामतीची कशी चांगली ठेवता येईल यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतील. तसंच माझं एक विनंती त्यांनासुद्धा आहे. काल सोशल मीडियावरचे काही फोटो आम्ही बघितले, त्या फोटोमध्ये जे या देशातले एव्हिएशन मंत्री आहेत त्यांच्याबरोबर काकींचा फोटो बसलेला आम्हाला दिसला. काकींना कदाचित तो एव्हिएशन मंत्री कोण हे माहीत नसेल, कारण त्या एव्हिएशन मंत्र्याची चर्चा आपण विषय आणल्यानंतरच कुठेतरी सुरू झाली, त्यामुळे त्यांना ते माहीत नसेल. पण काकींबरोबर जे मोठे 2 नेते, आता आजी म्हणायचं का माझी मोठे नेते त्या पक्षातले, हे जे ते काकींबरोबर गेले होते त्यांनी तरी सांगायला पाहिजे होतं की VK सिंग नावाचा जो VSRचा मालक आहे त्या मालकाचे आणि या काय त्याचं नाव असेल, नायडू, राममोहन नायडू याचे डायरेक्ट संबंध आहेत आणि म्हणून तपास पुढे तिथं त्या ठिकाणी जात नाही. हे जरा सांगून कुठं ना कुठे तिथं कारवाई व्हायला पाहिजे होती. नाही तर कदाचित भाजपचेच काही मुद्दामून नेते अशा पद्धतीने बैठक व्यवस्था तिथं करत असावेत. पण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आमच्यासारखी लोक जे प्रामाणिकपणे दादांच्या हितासाठी तिथं लढत आहेत त्यांना मात्र मनामध्ये असा प्रश्न येतो की खरंच लढायचं का नाही लढायचं. बारामतीमध्ये जे कायदा सुव्यवस्थेची घडी विस्कटली असं तुम्ही म्हणता, तर ती कशामुळे विस्कटली आहे? दादा असताना प्रत्येक गोष्टीवरती त्यांचा खूप असा कंट्रोल असायचा, वचक असायचा. थोडं जरी काही जरी घडलं तरी पटकन ते विचारायचे. आता काय असं होतं? हे बघा, महाराष्ट्राच्या बाबतीत बोलतो नाही तर राज्याच्या आपलं बारामतीच्या बाबतीत, दादा असताना या राज्यामध्ये जे काही सहकारमध्ये कोणाचं इतर लोकांचं धाडस नव्हतं. दादा असताना सहकारच्या विरोधात निर्णय घेणं, जसं प्रशासक बसवणं घेत, तसंच बारामतीमध्ये दादा असताना एक वचक होता, अधिकाऱ्यांवर वचक होता आणि इतरही लोकांवर वचक होता. जे चटरपटर चोरी करणारे लोक कधीच पुढं त्या ठिकाणी येत नव्हते, भीती वाटत होते. पण दादा नसताना तो वचक कुठेतरी निघून गेला आहे. त्यामुळे मला असंही कळालं आहे की रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये सुद्धा वरच्या लेवलला नसेल पण खालच्या लेवलला 2-3 हजार 10,000 रुपये घेतल्याशिवाय तिथं कामं होत नाही. आता हे काय फक्त बारामतीत अशी परिस्थिती असं नाही, बऱ्याच मतदारसंघामध्ये सुद्धा आहे. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा अशी चिरीमिरी घेणारे लोक आहे. पण आम्ही सातत्याने बैठक घेऊन तो विषय त्या ठिकाणी संपवतो. त्यामुळे दादांचा वचक नसल्यामुळे काही लोक हे डोकं वर काढत आहेत आणि त्या बाबतीतली भीती बारामतीकरांनाही वाटते आणि मी स्वतः बारामतीकर असल्यामुळे मला सुद्धा त्या ठिकाणी वाटतं. सुनेत्रा वहिनींचा वचक किंवा दरारा म्हणा किंवा एक कंट्रोल म्हणा, ते ऐका तर तो नाही असं वाटतं? नाही, त्यांचा वचक 100% त्या ठिकाणी असेल. पण जो काही वचक आहे तो दादांच्या लेवलला घेऊन आपल्याला जावं लागेल आणि दादांच्या लेवलला वचक घेतल्यानंतर आणि कडक निर्णय घेतल्यानंतरच कुठंतरी एक दहशत, चांगल्या हेतूतून लोकांच्या बाजूची दहशत त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. तुम्ही हल्ली बारामतीत खूप लक्ष घालताय. मी बारामतीकर आहे, बारामतीचे माझे लहानपणीपासूनचे संबंध आहेत आणि तिथे असणारे लोक ज्यांना कुठंच बोलता येत नाही ते आम्हाला जे सांगतात आणि आमचा स्वभाव असा आहे, आम्ही शांत बसत नाही. कुठेही अन्याय झाला, आता मी परवा अकोला जिल्ह्यामध्ये एका मुलीवर अत्याचार झाला, आता तुम्ही म्हणाल की सारखं अकोल्याला जायला लागलाय. कोल्हापुरामध्ये एका सामाजिक कार्यकर्त्यावर अत्याचार झाला, तुमच्यातले काही लोक म्हणतात तू कोल्हापूरला जास्त जायला लागलाय. साताऱ्यात मी गेलो, त्यानंतर नाशिकला मी गेलो, अहिल्यानगरला मी असतो. त्यामुळे विषय एवढाच आहे. मी एक तुम्हाला सांगतो, लोकांचा विषय, लोकांच्या हिताचा एखादा विषय असेल, नेता काय बोलतो त्याला मी भीक घालत नाही. माझं एवढंच मत आहे की लोकांना अडचण आली तर मी त्या ठिकाणी लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बाजूने लढायला सदैव त्या ठिकाणी तयार असतो. तुम्ही एकीकडे SP ठीक आहेत, DYSP चांगले आहेत आणि PI चांगले म्हणता आणि कायदा व्यवस्था तर बिघडली म्हणता. कसं काय तुम्ही? एक तुम्ही समजून घ्या की प्रशासकीय अधिकारी चांगले असले
तरी दादांचा एक जो वचक होता त्यामुळे काही लोक आणि काही छोटे राजकीय नेते जे अशा चुकीच्या व्यवहारामध्ये त्या ठिकाणी सक्रिय असायचे ते कुठेतरी शांत बसायचे. आता दादा नसल्यामुळे आपल्याला कुणी त्या ठिकाणी काही करू शकत नाही अशी काही लोकांची भूमिका तिथं झाल्या असल्यामुळे त्यामुळे पोलीस अधिकारी चांगलेत. त्यांना मला तेच सांगायचं आहे की दादांनी तुम्हाला आणलेलं आहे त्यामुळे पूर्वीची स्टाईल जरा अवलंबा आणि लोकांच्या हिताचे त्या ठिकाणी कडक प्रशासन हे बारामतीमध्ये आणलं गेलं पाहिजे. काल राष्ट्रवादीच्या वहिनींचं एक पत्र जे आहे 29 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेलं त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचं नाव राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतनं वगळण्यात आलं. काल दिवसभर ही चर्चा झाली. आसामला ते शपथविधीसाठी गेलेले होते. सुनील तटकरे जसं मुंबईमध्ये आले तसे शरद पवारांच्या भेटीसाठी गेले. काय चर्चा झालेली असावी? शरद पवारांची सुनील तटकरेंनी भेट घेतली त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा चर्चा केली जाते. दोघांची नावं मात्र यादीतनं गायब झाली. हे बघा सकाळी एक यादी आम्ही बघितली मीडियाच्या माध्यमातून त्यात त्यांची नावं कुठंच दिसत नव्हती. चर्चा सुरू झाली होती की कुठेतरी जे प्रमुख नेते होते त्यांचं नाव कापण्यात आलेलं आहे, त्यांना डिमोशन करण्यात आलेलं आहे, त्यांना कुठंच पार्टीमध्ये जागा दिली नाही. आणि लगेचच एक कुठेतरी ट्विट येते. त्या ट्विटमध्ये प्रमुख नेत्या असं म्हणतात की टायपोग्राफिकल एरर झाला. आता याच्या आधीसुद्धा असाच टायपोग्राफिकल एरर झाला, परत काल झाला. तर माझं म्हणणं आहे की जो टाईपरायटर नाही तर जो काही टाईप करणारा माणूस आहे त्याला जरा एकदा बाजूला सारा, कारण सारखं हे होणं तसं योग्य नाही. पण त्याच्यातच संध्याकाळी एक वेगळी यादी आणली. त्या यादीच्या पुढं म्हणजे त्या नेत्यांच्या पुढं जर नाव आपण बघितलं तर काहीतरी साधं चटरफटर त्यांना पद दिलं असं कुठेतरी जाणवतंय. विषय एवढाच आहे की आम्ही स्वाभिमानी लोक असल्यामुळे आज सत्तेत न जाता त्या ठिकाणी लढतोय. अशा पद्धतीने आमची बदनामी जर झाली असती तर आम्ही त्या ठिकाणी कुठेतरी वेगळा निर्णय तिथं घेतला असता. आता हे स्वाभिमानी माणसांचा विषय आहे त्यामुळे कोण स्वाभिमानी आणि कोण नाही येत्या काळामध्ये कळेल. आपण बघूया पुढे. सुनील तटकरे दिलेलं आहे की राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना देखील समान निधी वाटप करा. कुठेतरी आर्थिक कोंडी केली जाते राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची. फायनान्स मंत्रालय तुमच्याकडे नसेल तर भाजप तुमच्या खांद्यावर डोक्यावर बसणारच आहे. दादा असताना पक्षाला निधी मिळवण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या पण दादा होते. दादा खऱ्या अर्थाने दादा असल्यामुळे निधी खेचून आणत होते. फायनान्स डिपार्टमेंट त्यांच्याकडे होतं. दादा हुशार होते म्हणून फायनान्स स्वतःकडे ठेवलं होतं. अजूनपर्यंत मला असं कळतंय की बजेटपर्यंतच फायनान्स भाजप ठेवणार होतं. बजेट झाल्यानंतर अजितदादांच्या पक्ष पण फक्त तो लॉलीपॉप होता आणि तो लॉलीपॉप खाऊन आता फार ढेकर दिली त्या भाजपली. मात्र ह्यांना त्याची लॉलीपॉपची कांडी सुद्धा मिळाली नाही. परत विमान अपघात झालाय. आज सकाळी शिकाऊ विमान कोसळले. सुदैवानं काही झालं नाही त्यात खाली. पण हे सगळं प्रकार लक्षात घेता बारामती एअरपोर्टवर काहीतरी काम झालं पाहिजे असं नाही वाटत आहे. कारण एवढा मोठा नेता आपण गमावला. आज पुन्हा अपघात होते. सुदैवानं आज काही झालं नाही नाहीतर आज पुन्हा कुणाचा तरी बळी गेला असता. एकतर ती दुर्घटना जी झाली ती अतिशय दुर्दैवी आहे. त्याच्यासाठी स्ट्रिक्ट काही नॉर्म्स आपल्याला आणावं लागतील. पण दादांच्या बाबतीत एकतर 28 जानेवारीला जो ॲक्सिडेंट झाला दादांना तरी कुठं न्याय मिळालेला आहे. CID काय करते CIDला माहीत नाही. त्या बाजूला दुसरं आम्ही VSRवर कारवाई करा म्हणतोय तिथंच काही लोक VSRली ट्रॅव्हल करतायत, प्रवास करतायत. दुसऱ्या बाजूला आम्ही म्हणतोय VSRचा जो मालक आहे VK सिंग याचा आणि त्या रामबाबू नायडू जो चंद्राबाबू नायडूचा भाचा का पुतण्या का चुलता आहे. आता त्याला तुम्ही त्याच्याबरोबर तिथं बसत असाल नाही तर ते ठीक आहे काकींना माहिती नसावं असं आपण समजूया. पण ती आसन व्यवस्था कोणाची कशी याचा जर अभ्यास न करता आपण तशा काही गोष्टी करत असू आणि त्याच्यात CBIकडे एन्क्वायरी व्हावी अशी आम्ही विधिमंडळामध्ये मागणी केली. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आम्ही जातो अमित शहा साहेबांना भेटतो आणि नक्कीच या बाबतीत चर्चा करून CBIकडे एन्क्वायरी देतो. पण मुख्यमंत्री साहेब गेले दिल्लीला पण दादांच्या बाबतीत एक शब्दसुद्धा तिथं काढला नाही. मग आता एवढ्या मोठ्याला नेत्याला जर न्याय मिळत नसेल तर उद्या जाऊन तुम्ही आम्ही आणि दादांच्या पक्षात तुम्हीच आरोप केला होता की दादांचं पक्ष तटकरे आणि पटेल हायजॅक करून पाहत आहेत सगळे सातत्याने. आता त्यांना त्या पदावरनं काढलं जातं. एकूण ते दिसतंय आता म्हणजे ते टायपो मिस्टेक वगैरे सगळे ठीक आहे म्हणजे काहीतरी चाललंय. तर तुम्ही त्या कारवाईचं स्वागत करता की तुम्ही म्हणता तसं ते अपमान सहन करून तिथेच कसं काय राहतात ही मंडळी? नाही तो विषय नाही. विषय एवढाच आहे की जी काय कारवाई झाली होती सकाळी त्याचं स्वागतच करण्यासारखं होतं कारण तो धाडसी निर्णय होता. धाडसी निर्णय घेणं हे फार महत्त्वाचं असतं. पण धाडसी निर्णय घेतल्यानंतर लगेचच त्याला आपण वेगळी ट्विट करून नाही आपण करू हा जर विषय होत असेल तो त्या पक्षाचा विषय असला तरी उद्या म्हणजे जर दादा असते आणि त्यांनी निर्णय घेतला असता तर दादाने निर्णय तो बदलला नसता. समजा आम्ही त्या ठिकाणी असलो असतो माझ्यासारखा एखादा कार्यकर्ता असता आणि आम्ही निर्णय घेतला असता तर आम्ही बदलला नसता. त्यामुळे निर्णय बदलणं कुठंतरी एक संदेश जातो की त्या पक्षामध्ये अनेक नेते आहेत आणि त्याच्याचबरोबर पद काय दिलं नाही दिलं हे व्यक्तिगत वाईट वाटतं नाही वाईट वाटतं त्या नेत्यांचा विषय त्याची काय करावं त्यांना लख लाभ एवढंच मला या ठिकाणी बोलायचं. निर्णय घ्यायला
वहिनी कचर निर्णय घेतलाय ना, चांगली गोष्ट आहे, स्वागत केलं पाहिजे त्यांनी निर्णय तिथे घेतलेला आहे. सावरा सारव मी ठाम भूमिका- असंही असेल, त्या काकींकडे ट्विटर हँडल नसेल, कोणते दुसरंच तिथे हँडल करत असेल, कोणाला काय माहिती त्या पक्षात काय चाललेलं आहे, पण निर्णय घेतला तसा दिसत असताना बाहेरून स्वागत करण्यासारखाच आहे. कारण दादांचं आणि काही नेत्यांचं त्या ठिकाणी पटत नव्हतं, हे सिद्ध झालंय, लोकांना सुद्धा त्या ठिकाणी माहिती आहे. आणि तो कारवाई तिथं जर पक्षाने केली असेल, साहेबांना भेटतात. तेच तटकरे पुन्हा साहेबांना भेटतात आणि काय म्हणणार बघा साहेबांचं आणि काही भाजपच्या नेत्यांचं सुद्धा पटत नाही. पण एखादा भाजपचा नेता म्हणला नाही मला चर्चा करायची, भेटायचं आहे. आता चर्चा करायची, भेटायचं हा काही विषय आधी सांगितलं जात नाही, चर्चा कशावर करायची. त्यामुळे साहेब अशी व्यक्तिमत्व आहे की सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपासून मोठ्यातल्या मोठ्या नेत्यापर्यंत ते भेटत असतात. विषयच माहीत नसेल, आज जाऊन कदाचित सिल्वर ओकचा चहा त्यांना आवडत असावा सुनील तटकरेंना, आणि तो जुनं कधीतरी वर्षापूर्वी चहा पिला असेल, चहा प्यायला गेले असतील, आणि चहा पित असताना कदाचित त्यांना वेगळा मेसेज त्यांच्याच पक्षाच्या प्रमुखांना द्यायचा असावा. त्यामुळे हे राजकारणाचा भाग होता का प्रेमाचा भाग होता, आदराचा भाग होता, पण साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जो कोणी माणूस तिथं जाऊन साहेबांना भेटेल त्याचं स्वागत आम्ही सर्वजण करू. 3 वर्षानंतर चहा प्यायला गेलेले आहेत, 3 वर्षानंतर त्यांना चहा कदाचित आठवला असेल. विषय हाच आहे, तुम्ही म्हणता तसं की जे काही त्यांच्यावरती कारवाई त्या पक्षातून झालेली आहे म्हणून ते शरद पवारांकडे आशेनी गेलेत असं एकंदरीत चित्र आहे. मला वाटत नाही. आता प्रश्न तुमच्या पक्षाचा येतो, तो झाला त्यांच्या पक्षाचा. तुमच्या पक्षाच्या अध्यक्षांना जर ते भेटलेत काल, तर तुमच्या पक्षाची भूमिका काय असायला या आत्ताच्या घडीला सुनील तटकरेंच्या बाबतीत? कुणी आलं तर चहा पाजायला त्याला वेगळी भूमिका काय लागते? आता तुम्हाला नाही बघा, कुणी कोणालाही भेटू शकतं. आता 3 वर्षापूर्वी तेच आले नसतील आणि आता ते येत असतील, त्याला आम्ही काय करणार त्याच्यामध्ये? आता जर आले तुमच्याकडे चहा प्यायला नाही, त्याच्यापेक्षा आणखी असं होत नसतं. सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहे. उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं कशाला? त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी, ते ठरलेत. आणि त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे. त्यामुळे ज्या गोष्टी ठरल्यात त्या आपण इकडं वेडं वाकडं बोलून हे होईल ते होईल असं मोघम बोलून चालत नाही. जे आहे ते आहे, भाजपमधून ते लढणार. फक्त प्रक्रिया ही जरा फास्ट झाली. 2029च्या आधी जी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती ती आधीच झाल्यामुळे आत्ताच प्रवेश करतात, पण आत्ता प्रवेश केला तर परत इलेक्शन होईल, आणि जर परत इलेक्शन तटकरेंचं त्या ठिकाणी झालं तर ते काही निवडून येणार नाही, कारण शिंदे गटच त्यांना त्या ठिकाणी पाडेल. घड्याळाच्या पक्षातले 22 आमदार घेऊन ते भाजपमध्ये जाणार असं ठरलं होतं. नाही असं नाही, ते काय घेऊन जाणार असं होत नसतं. भाजपनेच ट्रॅप लावलेला आहे आणि त्या ट्रॅपमध्ये बरेच आमदार हे अडकलेले आहेत असं कुठेतरी लोकांची चर्चा आहे. घड्याळ पण आणि धनुष्यबाण पण दोन्ही मिळून 22 आहेत. दोन्ही मिळून 40 आहेत. काय ठरलं ते एकदा सर्व नेमकं काय 22 जाणारे अजून काही काय करतो, माझ्याकडे एक ॲफिडेव्हिट येईल सगळ्या 22 लोकांचं, ते आलं की मी देतो तुम्हाला, पहिलं तुम्हाला पाठवतो. विषय एवढाच असतो, 22, 23 का 22.5 का हे मला नाही सांगता येणार. विषय एवढाच आहे की लोक आहेत जी संपर्कात आहेत. आता तुम्ही मला बघा, विखे पाटील साहेबांना श देण्यासाठी कोलेंना तिथे MLC बनवलं. आता कोलेला तिथे MLC बनवलं असेल तर मग तिथला जो दादांचा पक्षातला आमदार आहे काळे, हे काय यांच्याच पक्षातून उभे राहतील का? मोकळं झालं ना तिथून, त्या ठिकाणी BJPतून ते उभं राहतील. आता तुम्ही इतर ठिकाणी सुद्धा बघितलं तर ऑलरेडी रणनीती, आता तुम्हाला मावळचा आमदार काही ह्या पक्षात राहील असं वाटतं का? तो जाणार आहे भाजपमध्ये. अहो हे सगळं सगळ्यांना माहिती आहे. उगाच आपण पतंग उडवत मी किती प्रेमाचा, मग मिठी मारणं आणि रडून रडून किती वेळा रडणार. माझं एवढंच म्हणणं आहे, दादांसाठी आता कुणीही त्यामध्ये डोळ्यात पाणी आणू नका, प्रयत्न करा, लढा. नाहीतर कोणतरी मिठी मारते, लढते, भाषण करते. पक्षामध्ये जे हे लोक जर सगळे भाजपकडे गेले तर मग पवार कुटुंब जर अडचणीत आलं तर पवार कुटुंब म्हणून मग तुम्ही परत एकत्र येणार का? पवार कुटुंब काय पवार आडनावाचं नाही, पवार कुटुंब हे महाराष्ट्रातील लोक आहेत. त्यामुळे पवार साहेब जो काय ठिकाणी निर्णय घेतील, महाराष्ट्राची जनता ही पवार साहेबांबरोबर त्या ठिकाणी राहील. आणि आम्ही सुद्धा विचाराबरोबर पवार साहेबांना, आम्हाला सोपं आहे ना सत्तेत जाऊन बसायचं, पण इथं लोकांना, आता इथं आम्ही जर बोललो नाही तर मला सांगा, महिला अत्याचारांचे विषय बाहेर येणार आहेत का? कांद्याचा विषय बाहेर येणार आहे का? दादांना न्याय देण्याचा विषय बाहेर येणार आहे का? मग आता नीटच्या परीक्षेतला विषय बाहेर येणार आहे का? आम्ही सुद्धा जाऊन बसलो होतो, लोकांसाठी कोण लढणार? त्यामुळे पवार साहेबांनी आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतली की आज लोकांच्या हितासाठी रस्त्यावर राहून त्या ठिकाणी लढायचं. मित्रपक्ष बरोबर आहेत, आम्ही लढत राहणार. लोकांनी निर्णय घ्यायचा की बरोबर राहायचं का विरोधात जायचं. म्हणतो तसं दादांचा पक्ष समजा भाजपने फोडला तर भविष्यात ते पुन्हा तुमच्याकडे आले तर मग तुम्ही सोबत घेणार का? विलीनीकरण विषय हेच तुम्हाला सांगतोय की भाजपबरोबर जो पक्ष आहे त्यांच्यात जाऊन आम्ही विलीन होणं हे होणार नाही असं माझं तरी मत आहे. पण समजा आम्ही ज्या ठिकाणी आहोत लोकांबरोबर, विचाराबरोबर आणि भाजपच्या विरोधात आहोत. त्यामुळे उद्या जाऊन काही आमदार नाही तर काही पक्ष उद्या येऊन म्हणाले की चला आम्हाला तुम्ही समावून घ्या भाजपच्या विरोधात, लोकांच्या बाजूने स्वीकारणार. दादा, मुलवा जमीन प्रकरणामध्ये अमेरिका कंपनीची जी याचिका होती 21 कोटीचा दंड, ती याचिका फेटाळली, त्यांना तर तो दंड भरावा लागला. तर पाच पवारांवर कुठेतरी हा वचक ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
भाजपची ती पद्धत आहे, नेहमीच आहे. ती काय फक्त पवारांच्या बाबतीत ती वापरलेली नाही, ती अनेक लोकांच्या बाबतीत वापरली. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण साहेब असेच गेले नाहीत ना, गळाला लागले नेलं तिकडं. तसंच विखे पाटील साहेबांचं आहे, तसंच इतर भाजपच्या प्रमुख नेत्यांचं आहे. त्यामुळे ते एक त्यांच्या रणनीतीचा भाग आहे. त्याच्याचबरोबर खरात प्रकरणामध्ये पुढे जाऊन काहीच होणार नाही. जे काही लोक आता जात आहेत चर्चा करायला, नाही तर 6-6 तास बसत आहेत, त्यांचे व्हिडिओ काही भाजपचे नेते स्वतःकडे ठेवणार, ब्लॅकमेलिंगसाठी वापरणार राजकीय दृष्टिकोनातून, आणि त्यात फक्त आपण सामान्य लोक तमाशा बघत बसणार. तसंच नाशिकमध्ये हनी ट्रॅपमधले 70 व्हिडिओ अधिकाऱ्यांचे नेत्यांचे कुठे गेले, ते कोणाला माहिती काय झालं, ते सगळे भाजपच्या नेत्यांकडे. त्यामुळे ह्या सगळ्या विषयामध्ये नेत्यांना ब्लॅकमेल केलं जाते, अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केलं जाते. त्याच्याचबरोबर ईडी आणि CBI, आता वेस्ट बेंगॉलमध्ये ईडी आणि CBI सुरू झाली. आता ह्याच्यात बघा भाजप कशी सत्कार करतं. आता एक कोणतरी सोलापूरकर म्हणून ॲक्टर आहे, महाराजांच्या विरोधात बोललं, त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये सत्तेत घेतलं. त्यानंतर तुम्ही आता काल नीटची परीक्षा पेपर फुटला, करोडो रुपये कमवले, आणि 2024ला असंच करोडो रुपये नीटच्या बाबतीत परीक्षेत कमवलेला माणूस जो NTEचा प्रमुख होता, तो आता छत्तीसगडचा चीफ सेक्रेटरी झालेला आहे. आता वेस्ट बेंगॉलमध्ये इलेक्शन कमिशनमध्ये ममता दिदीला जेली त्रास दिला इलेक्शनचा प्रमुख, इलेक्शन कमिशनचा, त्याला आता बक्षीस काय दिलं तर चीफ सेक्रेटरी ऑफ वेस्ट बेंगॉल. त्यामुळे नेत्यांना बक्षीस, मंत्रीपद मिळत होतं, आता अधिकाऱ्यांना बक्षीस हे मोठं पद त्या ठिकाणी दिलं जातं. हाके थलपती म्हणतात तुम्हाला, महाराष्ट्राचे थलपती पवार आहेत, मी गरीब आहे, बहुजनाचा नेता आहे असं वारंवार सांगतात. नाही, काय आहे, थेलेपॅथी एकच होऊ शकतो आणि रोहित पवारसुद्धा एकच होऊ शकतो. राहिला प्रश्न हाकेंची चूक नाही, साधा सामान्य व्यक्ती आहे. मित्रांना माहिती आहे त्यांच्याबद्दल, त्यांचे मित्र जे आहेत की काय काय पराक्रम ते त्या ठिकाणी करतात. पण विषय एवढाच आहे, वरून आदेश आला भाजपकडनं, ते त्या ठिकाणी बोलायला लागतात. त्यामुळे ते बोलतात, तुम्ही त्यांना जबाबदार धरू नका, भाजपच्या नेत्यांना तुम्ही जबाबदार ठरा. पण एखादा सामाजिक चांगला विषय जर त्यांनी हाताळला तर मी स्वतः असेल पाठिंबा त्या ठिकाणी, थेलेपॅथी म्हणून नाही पण रोहित पवार म्हणून पाठिंबा. संभाजीनगरमध्ये मतीन पटेलच्या घरावरती आहे बुलडोजर चालवला. नितेश राणे म्हणतात की महाराष्ट्रामध्ये जर जिहाद केला तर आम्ही बुलडोजर चालू. योगींचा UP पॅटर्न जो आहे तो महाराष्ट्रामध्ये राबवला जातो का? संभाजीनगरमध्ये एक जणाच्या घरावरती बुलडोजर चालवला, जो TCS प्रकरणामधली निदा खान होती, तिला आश्रय त्यानं दिला. नितेश राणे बोलायला लागले म्हणजे त्यांना वरून आदेश आला की जरा इतर प्रकरणं सामान्य लोकांची तापायला लागलेली आहेत, जरा विषयाचं थोडक्यात दुसरीकडे विषय घेऊन जायचं आपल्याला वेळ आलेली आहे. मला नितेश राणेंना एवढंच म्हणायचं आहे की जिहाद तुम्ही त्या ठिकाणी बोलता, पण इथं शेतकरी जो आत्महत्या करतोय त्याचे जे विषय आहेत कांद्याचे, त्याबद्दल जरा एकदा बोलून दाखवा. मला खरं तर नितेश राणेंचं कळत नाही की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात तो बोंधोबाबा बागेश्वर बोलला होता, नितेश राणे गप्प का बसले होते? जेव्हा गव्हर्नर कोण ते टोपीवाले कोश्यारी महाराजांबद्दल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर, महात्मा फुलेंबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलले होते, तेव्हा कुठल्या बिळात जाऊन लपले होते? त्यामुळे जेव्हा अशा वेळेस, म्हणजे जेव्हा खऱ्या आघात होतो तेव्हा हे पळून जातात, आणि जेव्हा त्यांचे मोठे नेते त्यांना बोलतात चल आता बोलायला लागतात. त्यामुळे मला म्हणणे बुलडोजर वगैरे हा विषय या संतांच्या भूमीमध्ये, महामानवांच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी कुठंच तिथं त्याला जागा नाही. चाकणकरांना ईडीची नोटीस आली आहे, SITची चौकशी झाली, आता ईडीची नोटीस आली आहे. चाकणकरांचं पुढे काय भविष्य वाटतं? ते फक्त एकालाच टार्गेट करून काय चालले? ठीक आहे, ते तर आहेतच, पण अजून बरेच लोक आहेत ना जबाबदार त्या सगळ्या पराक्रमाला. आणि त्याच्यात SITमध्ये आता वेगळ्या प्रकारे पैसा हा घेतला जातो अशी चर्चा आहे की समजा काही लोकांची नावं असतील, ती नावं आपल्याला काढायची असतील, मग त्या लोकांना सांगितलं जातं की तू पोलीसमध्ये कंप्लेन कर की त्या खरातेली आम्हाला फसवलं, मी वशमध्ये गेलो आणि म्हणून मी चूक केली, आणि मग नंतर SITतून त्यांचं नाव वेगळं काढलं जातं आणि त्याच्यासाठी आर्थिक देवाणघेवाण होती असं आम्हाला कळतंय. फार गंभीर अशी चर्चा आहे. याच्या आधी मी बोललोय, याच्या आधी मी ट्विट केले, याच्या आधी बोललेलो आहे. कोण पैसे घेते SIT प्रमुख नाही, बाहेरचे काही लोक आहेत, पण काही परिचयाचे जे त्या सिस्टममध्ये आहेत त्यांच्या परिचयाचे लोक असू शकतील. की चाकणकर ठीक आहे, ते जबाबदार आहेत, त्यांना तुम्ही जेलमध्ये टाका, काय फरक पडत नाही. फक्त एकच चाकणकर आहे का? बाकीचे कुठे गेले? कोणाचंच नाव पुढे येत नाही. म्हणजे फक्त मीडिया ट्रायल एकाच व्यक्तीचे होत असेल, आता बाकी 100 लोक आहेत, त्यांची नावं का पुढे येत नाही? बाकीचे व्हिडिओ का पुढे येत नाहीत? रक्तात आंघोळ केलेले व्हिडिओ का पुढे येत नाहीत? त्यानंतर तिथं वेगळ्या प्रकारचे जे काही रक्त काढून
ते तुम्ही त्या बाहुलीवर टाकून पूजा केली, त्याच्या मागचा हेतू, दादांचा ॲक्सिडेंट, हे विषय बाहेर काही येत नाही. कारण हे विषय बाहेरच नाही आणायचे, फक्त एकावर विषय तापवायचा आणि बाकीच्यांना मोकळं सोडायचं. SIT मॅनेज आहे थोडक्यात. SITली आत्तापर्यंत केलेलं काम त्याचा आदर आहे. आत्तापर्यंत केलेल्या कामबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. पण त्याला जे फाटे फुटायला लागलेत अशी चर्चा आहे, ते कुठेतरी चुकीचं आहे असं माझं मत आहे. नाही, मात्र तुम्ही असं म्हणालात की रक्ताची आंघोळ, गोपीचंद पडळकर म्हणाले होते की जयंत पाटलांनी घरी जाऊन रक्ताची आंघोळ केली. अरे पुरावे दे ना, पुरावे असतील तर द्यायला लावा त्यांना. पुरावे आता कोणाकडे, तर त्यांच्याच नेत्यांकडेच ना, देवेंद्र फडणवीस साहेबांकडे. पुरावे आणा, कोण कोण आहे दाखवा, आणि लागलं तर एक मोठ्या स्क्रीनवर दाखवा, आम्हीही बघतो. त्यामुळे उगाच जयंत पाटील साहेबांवर बोलून त्यांचं नाव कोणी खराब करू नये. पुरावा नसतील तर बोलू नये. जर काय होत असेल तर आता आम्ही उद्या जाऊन जर याच्यावर कोणी स्पष्टीकरण नाही दिलं तर आम्ही कसं हे घडतंय आणि कसं होत आहे त्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवू. दादा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता, तर तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की आम्ही अजित पवारांच्या पक्षातील आमदारांना भाजपमध्ये घेणार नाही. तुम्ही म्हणताय की ते गळाला लावतायत घड्याळाच्या पक्षात. आता बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2014ला धनगर आरक्षण देऊ पहिल्या कॅबिनेटमध्ये हे सांगितलं होतं. झालं का आत्तापर्यंत तसं काय? तसंही त्यांनी सांगितलं होतं अजितदादांच्या बाबतीत आम्ही CBI एन्क्वायरी करू. झालं का तसं काय? त्यांनी हे सांगितलं होतं की आम्ही जो कर्नाटकातून FIR दादांच्या बाबतीत आलेला आहे तो स्वीकारून त्याच्यावर तपास करू. इथं आम्ही विचारतो त्यामध्ये आम्ही तपास नाही करणार, आम्ही एन्क्वायरी मात्र करू. म्हणजे कुठं ना कुठंतरी कसं आहे, ॲफिडेव्हिटवर लिहून द्या की आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार फोडणार नाही आणि उद्या अजितदादांचे आमदार फोडणार नाही. मग बघू विषय कसा असतो ते. उद्या हेच म्हणणार भाजपचे नेते, आम्ही कोणाच नाही फोडलं, तेच आमच्याकडे आले. पण आले ना, हे महत्त्वाचं आहे. दवा 29च्या आधी काय होतं. आता मोदींच्या ताफ्यातल्या गाड्या ज्या आहेत पेट्रोल डिझेलच्या त्या कमी केल्यात, आता EVच्या गाड्या इन्व्हॉल्व केलेल्या, तुम्ही त्याकडे कसं बघताय? इंधनवाढीच्या संदर्भात, बचतीच्या संदर्भात तुम्ही हे बघा, गॅस, पेट्रोल, डिझेलची आजची जी परिस्थिती आहे त्याला पूर्णपणे एक केंद्र सरकार जबाबदार आहे. जे काय आपलं परराष्ट्र धोरण आहे ते फसलं आहे. इराण पूर्वीपासून आपल्या जवळचा एक देश होता. आपण इराणला मदत केली, इराणने आपल्याला अडचणीच्या काळामध्ये मदत केलेली आहे. पण फक्त अमेरिकेला खुश करण्यासाठी आणि त्याच्यावर इस्रायलला खुश करण्यासाठी. तर त्यांच्याकडे काय आहे ते बघावं लागेल. पण त्यांना खुश करण्यासाठी तुम्ही इराणबरोबर त्या ठिकाणी नातं खराब केलं. आणि जर आज त्या इराणबरोबर आपण रिलेशनशिप नातं चांगलं ठेवलं असतं तर पेट्रोल मिळालं असतं, डिझेल मिळालं असतं, गॅस मिळाला असता. मग हे नातं नीट न ठेवल्यामुळे आणि परराष्ट्रीय धोरण आपलं फसल्यामुळे आपल्याला फर्टिलायझर महाग घ्यावं लागते. आता डिझेल हे म्हणतायत ना काल की अजून 60 दिवस आमच्याकडे डिझेल आहे. मी सांगतो तुम्हाला पुढच्या 10 दिवसामध्ये डिझेल पेट्रोल आपल्याला मिळणार नाही, अशी परिस्थिती येऊ शकते. आणि पुढच्या काही दिवसात रेट वाढतात का नाही तुम्ही त्या ठिकाणी बघा. प्लास्टिकचे रेट वाढलेत, फर्टिलायझरचे रेट वाढलेले आहेत, बऱ्याच गोष्टींचे रेट वाढलेत. घर बांधायला गेलं टाईलचे रेट वाढलेत, TMT बारचे रेट वाढलेत. अरे मग लोकांचं इन्कम वाढत नाही, लोकांचं उत्पादन वाढत नाही. पण आणि सहज सांगतात तेल कमी खा. आता त्यांच्या गाड्या काय पाण्यावर चालतात का? काल काही 2 दिवसापूर्वी त्यांचं साटम नावाचे जे कोणी नेते आहेत मोठे मुंबईचे 25 गाड्याचा ताफा घेऊन फिरत होते. आता ते आम्ही विषय मांडल्यानंतर जरा चिडले, पण जाऊ द्या, काय हरकत नाही. पण मला एक त्यांना विचारायचं होतं, त्यांच्या गाड्या पाण्यावर कशा चालतात हे जर लोकांना त्यांनी सांगितलं. आता मात्र एक विषय संशोधनाचा आहे की तेल वापरायचं नसेल जेवणामध्ये तर पाण्यावर फोडणी कशी लावायची हे मात्र त्या ठिकाणी आम्ही संशोधन करत आहोत. हे जरा संशोधन झाल्यानंतर आम्ही लोकांना मार्गदर्शन करू. त्यामुळे कुठंतरी सरकार कमी पडल्यानंतर लोकांनी हे करा ते करा असं बोलून होत नसतं. जबाबदारी घ्यावी लागते. आणि जर ते जबाबदारी घ्यायला तयार आहेत तर पवार साहेबांनी पत्र दिलं की आम्ही एकत्रित बसून या देशाच्या अडचणीच्या काळामध्ये सामान्य लोकांना बाहेर कसं काढता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी काल रात्री शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. या भेटीच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा होत असतानाच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केलाय. 22 आमदार घेऊन सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपमधूनच लढणार आहेत. एकनाथ शिंदेच्या पक्षाचे देखील काही आमदार भाजपच्या गळाला लागले आहेत असा दावा रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना केलाय. बावळचा आमदार भाजपमधूनच लढणार आहेत असा मोठा दावा रोहित पवारांनी केलाय. रोहित पवारांच्या या मोठ्या दाव्यावरती सुनील तटकरेंनी एका वाक्यात प्रतिक्रिया देत विषय संपवलाय. सुनील तटकरेंनी रोहित पवारांच्या मताला मी किंमत देत नाही असं म्हटलंय. एका वाक्यात उत्तर देत त्यांनी या विषय संपवलाय. रोहित पवारांच्या वक्तव्यावरती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शेळके म्हणाले की काही महिन्यापासून पाहत असाल तर रोहित पवार खोटं बोलत आहेत. ते खोटं बोलून जनतेला फसवत आहेत. आपल्या प्रसिद्धी मिळवावी यासाठी रोहित पवार वेगवेगळी वक्तव्य करत आहेत. बारामतीत जी पोटनिवडणूक झाली त्यात काँग्रेसचा उमेदवार असावा असा हट्ट धरला होता. ते आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगावं का?
2029ला रोहित पवार काँग्रेस पक्षाकडून बारामतीत उभा राहण्याचा प्लॅन करत आहेत ते आम्हाला माहिती आहे, पण हे आम्ही बोलून दाखवत नाही. पण रोहित पवार वक्तव्य करून पक्षामध्ये चिलबिचल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण त्याचा काहीही फरक पडणार नाही असंही शेळकेंनी म्हटलंय. 22 आमदार घेऊन सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपमधूनच लढणार आहेत. एकनाथ शिंदेच्या पक्षाचे देखील काही आमदार भाजपच्या गळाला लागले आहेत असा दावा रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला आहे. मावळचे आमदार भाजपमधूनच लढणार आहेत असा मोठा दावा रोहित पवारांनी केला आहे. तसेच शरद पवारांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरेंना कदाचित सिल्वर ओकचा चहा आवडत असेल असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.